एफडीएसए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शाळेतील माध्यान्ह भोजनाकडे वळवलाय। प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित सकस असा डाएट मिळावा असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। कोणत्याही बोर्डाची शाळा असेल त्यांना सर्वांना हे नियम लागू राहणार आहेत। या शाळांमधील कॅन्टीन, माध्यान्ह भोजन, वसतिगृह तसंच अन्न पुरवठा करणारे यांना सगळ्यांना परवाना आता लागणार आहे। अंगणवाडी ते शाळा सगळ्यांना एफएसआय परवाना असलेल्या लोकांनाच वापरता येणार ही सुविधा असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं आहे। राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत। याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे। एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल। ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे। शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे।